आज 30 ऑगस्ट 2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, तुम्हाला आता लाईट हाऊस बनायचे आहे. तुमच्या एका डोळ्यामध्ये मुक्तिधाम, दुसऱ्या डोळ्यामध्ये जीवनमुक्तिधाम आहे. तुम्ही सर्वांना रस्ता सांगत राहा. आजचा प्रश्न आहे, अविनाशी पदाचे खाते जमा होत राहण्याची विधी काय आहे? उत्तर, नेहमी बुद्धीमध्ये स्वदर्शन चक्र फिरत राहावे. चालता फिरता आपल्या शांतीधाम आणि सुखधामची आठवण राहावी. तर एकीकडे विकर्म विनाश होतील आणि दुसरीकडे अविनाशी पदाचे खाते सुद्धा जमा होत जाईल. बाबा म्हणतात, तुम्हाला लाईट हाऊस बनायचे असेल तर एका डोळ्यामध्ये शांतीधाम आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये सुखधाम असावे. आजचे गीत आहे, जाग सजनिया जाग. ओम शांती. गोड गोड मुलांनी मधुर गाणे ऐकले. आता हे जे गाणे आहे ते तर जरूर कोणत्या चित्रपटातील असेल. ज्ञानाविषयी, देवतांविषयी किंवा परमात्म्याविषयी जे काही गातात ते उलटेच गातात. याला म्हटलेच जाते उलटी दुनिया. अल्लाह बसून समजावत आहेत. तुम्ही तर मायारूपी फासावर लटकलेले होता. मायेने सर्व मुलांना उलटे लटकविले आहे. बाबा येऊन मुलांना सुलटे बनवितात. गाणे किती सुंदर आहे. हे कोण म्हणत आहे? जाग सजनिया जाग. साऱ्या दुनियेतील सजनींसाठी सजनी जागी हो, आता नवयुग आले. असे इतर तर कुणीही म्हणू शकत नाही. दुनियेमध्ये असा कोणी मनुष्य नसेल जो हे जाणत असेल. माया अशी आहे की कितीही समजावून सांगा तरी सुद्धा समजत नाहीत. तुम्ही मुले जाणता, आता नवीन युग, नवी देवतांची बादशाही स्थापन होत आहे. हे सुद्धा समजत आहात. कलियुगानंतर सतयुग जरूर येणार आहे. तर यावरून सिद्ध होते की भगवानाला भक्तांजवळ यावेच लागते. भक्तांची इच्छा सुद्धा असते की भगवानाला भेटावे. तर समजले पाहिजे की बरोबर भगवान येणार. अर्धा कल्प भक्त तळमळत आहेत तर काहीतरी देतील ना. भक्त जाणतात भगवान जीवनमुक्ती देतात. ते पतित पावनच सर्वांना पावन बनवतील. तुम्ही मुलांनी जाणले आहे, सर्व आत्मे पावन कधी बनतात? सतयुगामध्ये तुम्ही पावन असता. बाकी सर्व आत्मे निर्वाण धाममध्ये राहतात. तुम्ही पावन युगामध्ये येता. निर्वाण धामला युग म्हणणार नाही, ते तर या युगांपासून दूर आहे. तर अशा गोष्टी तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहेत. बरोबर आपण परमधाममध्ये राहतो. युग इथे असतात. सतयुग, त्रेतायुग ही नावेच इथली आहेत. विनाशाचे सुद्धा गायन आहे. त्रिमूर्ती सुद्धा दाखवितात. ती लोक त्रिमूर्तीच्या खाली लिहितात, सत्यमेव जयते. हे रुहानी गव्हर्मेंट आहे ना. नॉन व्हायोलन्स म्हणजेच अहिंसक शक्ती सेनेचे सुद्धा गायन केले जाते. परंतु फक्त नाममात्र. तर तुमचा सुद्धा कोट ऑफ आर्म्स म्हणजेच राज्य चिन्ह असले पाहिजे. तुम्ही ब्रह्मा, विष्णू, शंकर यांच्या खाली लिहू शकता, सत्यमेव जयते. मुलांच्या बुद्धीमध्ये आले पाहिजे की आपण पांडव गव्हर्मेंटची मुले आहोत. प्रजा स्वतःला संतानच समजते. तर हे बुद्धीमध्ये आले पाहिजे की कसे कोट ऑफ आर्म्स बनवावे. ही आहेच ब्लाइंड फेथ म्हणजेच अंधश्रद्धेची दुनिया. ज्याला बघतील त्या सर्वांना भगवान म्हणत राहतील. तर अंधश्रद्धा झाली ना. कणाकणामध्ये भगवान म्हणतात. खरे तर जे काही मनुष्य मात्र आहेत
त्या सर्वांचा पार्ट वेगवेगळा आहे. आत्मा शरीर धारण करून पार्ट बजावते. असे थोडेच म्हणता येईल की सर्व भगवानच भगवान आहेत. तर मग काय भगवान सुद्धा भांडणतंटे करतात? ही तर 100% अंधश्रद्धा आहे. नवीन घर बनते तर म्हणतील 100% नवीन आहे. जुन्याला म्हणतील 100% जुने आहे. भारत सुद्धा नवीन होता. आता तर जुनी दुनिया आहे. किती अनेक धर्म आहेत. रात्रंदिवसाचा फरक आहे ना. जरूर सतयुगामध्ये सुखच सुख होते. देवता राज्य करत होते. आता तर या जुन्या दुनियामध्ये दुःखच दुःख आहे. आता किती दुःख आहे ते तुम्ही पुढे चालून पाहाल. गायन सुद्धा आहे की मिरुवा मौत मलुका शिकार, म्हणजेच प्राण्यासाठी मृत्यू तर शिकाऱ्यासाठी आनंद. त्यांनी फक्त लिहिलेले आहे, समजत तर काहीच नाहीत. मनुष्यांची हत्या करताना थोडीच कोणाला दया येते. असे कोणी काही करतात तर पोलीस त्यांच्यावर केस करतात. इथे पहा किती बॉम्ब्स इत्यादी बनवून एकमेकांना मारत राहतात. रोज छापूनही येते, अमुक अमुक ठिकाणी इतके मेले, त्यांच्यावर केस करावी असे कोणाच्या बुद्धीमध्ये सुद्धा येत नाही. आता तुम्ही जाणता ही आहे जुनी पापी दुनिया. सतयुग आहे नवी दुनिया. सतयुग त्रेतामध्ये कोणी कोणाला दुःख देत नाहीत. नावच आहे स्वर्ग, हेविन, बहिष्त. इतिहासामध्ये सुद्धा हे वाचतात. तिथे तर अथाह धन होते, जे मंदिरांमधले सुद्धा लुटून घेऊन गेले. तर ज्यांनी मंदिरे बांधली ते किती श्रीमंत होते असतील. सोन्याची द्वारका दाखवतात ना, म्हणतात समुद्राच्या खाली बुडून गेली. हे तर तुम्ही समजता. ड्रामाचे चक्र कसे फिरत आहे. सतयुग खाली जाऊन कलियुग वरती येते. हे चक्र फिरत आहे. चक्राचे ज्ञान सुद्धा तुम्हाला आहे. चक्र सुद्धा अनेक लोक बनवतात, परंतु त्याचा कालावधी कोणाला माहीत नाही. रियल चक्र तर कोणीही सांगू शकत नाहीत. तुमच्या बुद्धीमध्ये सारे चक्र आहे. म्हणून म्हटले जाते स्वदर्शन चक्र फिरवत राहा तर तुमची विकर्म विनाश होतील. ही आहे ज्ञानाची गोष्ट. तुम्ही जाणता आम्ही स्वदर्शन चक्र फिरवत राहतो, त्यामुळे आमची विकर्म विनाश होत जातील आणि दुसरीकडे अविनाशी पदाचे खाते जमा होत जाईल. तरी सुद्धा म्हणतात की आम्ही स्वदर्शन चक्र फिरवायला विसरून जातो. बाबा म्हणतात तुम्हाला लाईट हाऊस बनायचे आहे. लाईट हाऊस रस्ता दाखविते ना. तुमच्या एका डोळ्यामध्ये शांतीधाम आणि एका डोळ्यामध्ये सुखधाम आहे. दुःखधाममध्ये तर बसले आहात. तुम्ही लाईट हाऊस आहात ना. तुमचा मंत्रच आहे मन मनाभव मध्याजी भव. शांतीधाम आणि सुखधाम. इतरांना सुद्धा रस्ता सांगत आहात. हे चक्र फिरवत राहता. चालता फिरता हेच बुद्धीमध्ये ठेवा. शांतीधाम आणि सुखधाम. अशा अवस्थेमध्ये बसल्या बसल्या कोणाला साक्षात्कार होऊ शकतो. काही तर समोर येताच साक्षात्कार करू शकतात. आमचे कामच आहे इथे. तिथे तर काहीच नाही. तर तुम्हा मुलांना आता ही प्रॅक्टिस करायची आहे. आम्ही रस्ता सांगणारे लाईट हाऊस आहोत आणि आता उभे आहोत दुःखधाममध्ये. हे तर सहज आहे ना. लाईट हाऊस किंवा स्वदर्शन चक्र गोष्ट तर एकच आहे, परंतु यामध्ये म्हणजेच चक्रामध्ये सविस्तर आहे. त्यामध्ये फक्त 2 गोष्टी आहेत, सुखधाम
आणि शांतीधाम, अल्फ मुक्तीधाम, बे जीवनमुक्तीधाम. किती सोपे आहे. जेथून आपण आत्मे येतो ते आहे शांतीधाम. सायन्सला जाणणारे किंवा नेचरला मानणारे म्हणजेच निसर्गावर विश्वास ठेवणारे या गोष्टींना समजणार नाहीत. बाकी देवतांना मानणारे समजतील. लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये समजावून सांगण्यासाठी जाणे तर खूप चांगले आहे. पहा, हे सुखधाम सतयुगाचे मालक होते ना. आता तर आहे कलियुग, ते सुद्धा मनुष्यच होते. लक्ष्मीनारायणाचे राज्य होते ना. कधी गीता ऐकली आहे? लक्ष्मीनारायणाच्या किंवा राधे कृष्णाच्या मंदिरामध्ये जे जातात ते गीता सुद्धा ऐकत असतील. ज्यांचे कृष्णावर प्रेम आहे त्यांचे गीतेवर सुद्धा प्रेम असेल. लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये जातात ते गीतेचा तितकासा विचार करत नाहीत. लक्ष्मीनारायणासाठी समजतात ते तर वैकुंठामध्ये होते. आता तर नरक आहे. बाबा येतातच नरकामध्ये, येऊन स्वर्गाची स्थापना करतात. बाबा म्हणतात, माझी आठवण करा आणि सुखधाम शांतीधामची आठवण करा, तर तुमचा बेडा पार होऊन जाईल. पहिले तर जरूर घरी जायचे आहे. अच्छा, जर कुणी श्रीकृष्णाला मानणारा असेल तर त्याला सांगा, कृष्ण तर सतयुगामध्ये होता ना. नवीन दुनियेची आठवण करा. या जुन्या दुनियेपासून नाते तोडा. पवित्र सुद्धा जरूर बनायचे आहे. तिथे कोणी अपवित्र असत नाही. कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या युक्त्या केल्या पाहिजेत. मुले लिहितात, सेवा कमी आहे, थंड आहे. सेवा कमी आहे, थंड आहे. बाबा म्हणतात, थंडपणा मुलांमध्ये आहे. सेवा तर भरपूर होऊ शकते. मंदिर किती ढिगांनी आहेत. बाबा म्हणतात, माझ्या भक्तांना ज्ञान द्या. तुम्ही सुद्धा भक्त होता ना. आता श्रीकृष्णपुरीचे मालक बनत आहात. कृष्णपुरी वैकुंठाची आठवण कराल. वैकुंठ रामराज्याला म्हणत नाहीत. लक्ष्मीनारायणाच्या राज्यालाच वैकुंठ म्हणतात. तुम्ही जेव्हा समजावून सांगाल तर ते म्हणतील, गोष्ट तर बरोबर आहे. तुमच्या या चित्रांमध्ये भरपूर ज्ञान भरलेले आहे. एखादा लक्ष देऊन या चित्रांना पाहिल तर झटक्यात नमस्कार करेल. तुम्हाला नाही करणार. वास्तविक नमस्कार केला पाहिजे तुम्हाला, कारण तुम्हीच असे बनणार आहात. त्यामुळे ब्राह्मण कुळ उत्तम आहे. तुम्ही मेहनत करून असे देवता बनत आहात. पहिले आहे ईश्वरीय संतान. गायनसुद्धा या वेळचे आहे. मनुष्य बुद्धिवान असते तर लक्ष्मीनारायणाचा जन्मदिवस साजरा केला असता. त्यांना माहीतच नाही. फक्त लक्ष्मीकडे जाऊन धन मागतात. अरे, त्यांच्या जन्मपत्रीला तर जाणून घ्या. ते कधी आले होते हे सुद्धा त्यांना माहीत नाही. विष्णूला 4 भुजा दाखवितात. म्हणजेच हे लक्ष्मीनारायणाचे कंबाईंड रूप आहे. लक्ष्मीनारायणाची पूजा करतात, परंतु त्यांच्या जीवन कहाणीला तर जाणत नाहीत. ते कुठले मालक होते? सूक्ष्मवतनचे मालक तर नाहीत. त्याला विष्णुपुरी म्हटले जात नाही. सूक्ष्मवतनमध्ये पुरी नाहीये. लक्ष्मीनारायणाच्या राज्याला पुरी म्हणता येईल. त्यानंतर राम सीतेची पुरी. बाकी राधे कृष्णाचे काही दाखवत नाहीत. द्वापरमध्ये तर इस्लामी, बौद्ध इत्यादी येतात. तर तुम्हा मुलांना सविस्तर समजावून सांगावे लागेल. स्वर्गाची सुद्धा आठवण करतात. कोणा मोठ्या व्यक्तीचा मृत्यू झाला
तर म्हणतात वैकुंठाला गेला तर जरूर नरकामध्ये होता, तेव्हा तर स्वर्गामध्ये गेला. यावेळी सर्व नरकवासी पतित आहेत, तरी देखील नशा किती असतो. दाखवतात आपण करोडपती आहोत, परंतु सर्वच नरकवासी आहेत. नरकवासी स्वर्गवासींच्या समोर माथा टेकवतात. तुम्ही मुलेच यथार्थरित्या समजावू शकता. तुम्ही सुद्धा जानी जाननहारची मुले आहात. तुमच्या बुद्धीमध्ये सारे चक्र डिटेलमध्ये म्हणजेच सविस्तरपणे फिरत राहते, परंतु घरी गेल्यानंतर संबंधींना पाहताच सर्व काही विसरायला होते. त्यामुळे कॉलेजांमध्ये हॉस्टेल म्हणजे वसतिगृहसुद्धा असते. तुमचे इथे हॉस्टेलसुद्धा आहे. इथे तुम्ही शिक्षणामध्ये व्यग्र राहता. बुद्धी इतर गोरख धंद्यामध्ये जात नाही. विद्यार्थ्यासोबत ज्ञानाच्या गोष्टी होत असतात. हॉस्टेलमध्ये राहिल्याने खूप फरक पडतो. बाबांजवळ तर लवकर लवकर रिफ्रेश होण्यासाठी आले पाहिजे. असे समजू नकात की दक्षिणा द्यावी लागेल. अशांना आम्ही मूर्ख समजतो. बाबा तर दाता आहेत. देण्याचा विचार कधीही करायचा नाही. इथे सर्व्हिसेबल म्हणजेच सेवाभावी मुलांनाच रिफ्रेश होण्यासाठी यायचे आहे. तुम्ही मुले बाबांजवळ येता, असे नाही कोणा साधू महात्म्याजवळ येता दक्षिणा द्यायची आहे असा विचार कधीही करायचा नाही. मुली येतात, त्यांच्याजवळ पैसे आहेत काय? त्यांना सर्व काही सेवेच्या ठिकाणावरून मिळते. त्यांना आपले भाग्य बनवायचे असते. त्या आपला पुरुषार्थ करतात. बाकी तर सर्व आहेत बहाणे. नोकरी आहे, अमके आहे, सुट्टी मिळू शकते. कोणतेही कारण सांगून सुट्टी घेऊ शकता. हे काही खोटे थोडेच आहे. यासारखे कोणतेही सत्य नाही. परंतु बाबांची एवढी कदर नाही. किती भारी खजिना मिळतो. बाबा तर काही दूर नाहीत. तुम्ही कुठेही राहत असाल, आपल्या उन्नतीसाठी रिफ्रेश होण्यासाठी यायचे आहे. रिफ्रेश झाल्यामुळे अनेकांचे कल्याण करू शकता. तुम्हाला तर सेवा करायची आहे. हे आहे बुद्धियोग बळ, ते आहे बाहुबळ. इथे हत्यारे वगैरे काहीच नाहीत. कोणाला दुःख द्यायचे नाही. सर्वांना सुखाचा रस्ता दाखवायचा आहे. सतयुग आणि कलियुगामध्ये रात्रंदिवसाचा फरक आहे. अर्धा कल्प रावण राज्यासाठी लागते. तुम्ही मुले सुखधामची स्थापना करणारे आहात. कधी कोणते कडवट शब्द बोलायचे नाहीत. ऐकून न ऐकल्यासारखे केले पाहिजे. ऐकले तर मग उलट बोलायला सुद्धा लागतात. क्रोधाचा अंश सुद्धा खूप नुकसान करतो. कोणावर क्रोध करणे हे सुद्धा दुःख देणे आहे. बाबा म्हणतात, दुःख द्याल तर दुःखी होऊन मराल. खूप शिक्षा भोगावी लागेल. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट, बाबांची आणि शिक्षणाची कदर करायची आहे. वेळोवेळी स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी युक्त्या काढायच्या आहेत. अनेकांच्या कल्याणासाठी निमित्त बनायचे आहे. दुसरा पॉइंट, आपसामध्ये ज्ञानाच्याच गोष्टी करायच्या आहेत. क्रोधाचा अंशसुद्धा काढून टाकायचा आहे. कोणी कडवट शब्द बोलले तरी ऐकून न ऐकल्यासारखे करायचे आहे. आजचे वरदान आहे, परवश आत्म्यांना दयेच्या शीतल जलाद्वारे वरदान देणारे वरदानी मूर्त भव.
परवश आत्म्यांना दयेच्या शीतल जलाद्वारे वरदान देणारे वरदानी मूर्त भव. विस्तार आहे. जरी कोणी क्रोधाग्नीमध्ये जळताना तुमच्या समोर आला तर त्याला परवश समजून आपल्या दयेच्या शीतल जलाद्वारे वरदान द्या. तेलाचे शिंतोडे टाकू नकात. जर कोणाप्रती क्रोधाची भावना जरी ठेवलीत तर ते सुद्धा तेलाचे शिंतोडे टाकल्याप्रमाणे आहे. त्यामुळे वरदानी मूर्त बनून सहनशीलतेच्या शक्तीचे वरदान द्या. तर आता असे चैतन्यमध्ये हे संस्कार भराल तेव्हा जडचित्रांद्वारे वरदानी मूर्त बनाल. आजचे स्लोगन आहे, परमात्म मिलन मेळ्याच्या मौजेत राहाल तर मायेचे झमेले समाप्त होऊन जातील. परमात्म मिलन मेळ्याच्या मौजेत राहाल तर मायेचे झमेले समाप्त होऊन जातील. अच्छा. ओम शांती.